सर्वात पहिल्यांदा तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज खूपच सकाळी उठलोय. सकाळी उठून आज पहिल्यांदा मी आंघोळ केली आहे, मेकअप वगैरे करून चष्मा घातलाय, टोपी घातली, गमजा गळ्यात टाकलाय आणि खोटं सांगत नाही. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना, बघू शकता तुम्ही 4:21 झालेत आणि 4:21 मी आज अशा ठिकाणी चाललोय ज्या ठिकाणी कदाचित तुम्ही गेले पण असाल आणि जर नसेल गेलाल तरी पण, आणि जर गेले असाल तरी पण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट पण आहे. आता ते गेस्ट सध्या आपल्यासोबत नाही, त्यांना घ्यायला जायचं आहे आणि तिथून पुढंच त्यांना घेतल्याच्या नंतर मग तिथून पुढूनच आपल्याला आज ज्या ठिकाणी जायचं आहे ना त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांनी शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिल्यांदा 4:21 झालेत. आता आपण जाऊया. आपली जी स्प्लेंडर आहे ना, तुम्हाला तर माहितीच आहे आपली स्प्लेंडर. भाई नाद नाही करायचा स्प्लेंडर गाडीचा. खरंच जेवढे पण स्प्लेंडर लवर असतील ना त्यांना माहिती स्प्लेंडर कशी असते. बघा आपली होंडा, बघू शकता तुम्ही कशी उभा आहे. आता आपण काय करणार माहिती का, पेट्रोल टाकायला जाणार आहेत. पेट्रोल टाकून घेऊया. एकदा पेट्रोल टाकलं ना म्हणजे दिवसभर टेन्शन नाही. चला आपण पेट्रोल टाकूया. दिवसभर आपण काय काय करणार आहे, कुठे जाणार आहे, काय खाणार आहे, कुठे चाललोत नेमकं, हे सगळं तुम्हाला मी सगळं ब्लॉगमध्ये सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण तुमच्यासाठी एक स्टार्टिंगला प्रश्न टाकतो. तुम्ही थोडं जज करा की मी नेमकं आज कुठे जाणार आहे. एवढ्या सकाळी उठून जज करा. बघूया आपण तुम्ही ओळखता का नाही ओळखता. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सांगणारच आहे सगळं. पण 4:21 आरवी शिंदे स्वतः उठतोय, सकाळी आंघोळ करतोय. पहिल्यांदा आंघोळ केली मी एवढ्या सकाळी, आणि एवढ्या सकाळी एवढा नटाफटा करून नेमकं चाललोय कुठं तुम्ही जज करा फक्त. चला सांगतोच. चला आपल्या आता गाडीला आपण स्टार्टर मारूया. आपण पहिल्यांदा पेट्रोल भरून घेऊया आणि पेट्रोल भरलं ना मग आपण काय करू माहिती आहे, गेस्टला घ्यायला जाऊ. आपल्याकडे एक आज स्पेशल गेस्ट आहे. बघू शकता तुम्ही आपली स्प्लेंडर. आपण मस्त चाललेलो आहोत पेट्रोल टाकायला. सकाळी आधी पेट्रोल टाकी फुल करून घेऊया, म्हणजे टाकी एकदा फुल केली ना आपल्या डोक्याला दिवसभर टेन्शन नाही राहणार. बरोबर. बघा आता गुड मॉर्निंग झाली सर्वांची. चला उठा, सगळ्यांनी झोपेतून उठा. देवाचं दर्शन घ्या जरा. देवाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करायचा सर्वांनी. चला आपण आता सध्या आहोत चोरली फाट्यावर. हे बघा गाड्या चालल्या सकाळी. कसं खतरनाक वातावरण आहे बघा. कसं आहे वातावरण, कडक आहे ना. बघू शकता तुम्ही चोरली फाटा आहे बाई. चोरली फाट्याचा नाद नाही करायचा. आता आपण पंपावर जाऊया. पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकूया. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गेस्ट तर आपल्यासोबत आहेतच. गेस्ट कोण आहेत तेही तुम्हाला दाखवतोय. सगळ्या गोष्टी आज खूप मजा करणार आहे आपण. सगळं दाखवतो तुम्हाला. मी कुठं चाललोय, कुठं नाही, काय खाणार आहोत, काय नाही, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आज. हे बघा आपला चोरली फाटा कसा आहे. नुसता राडा आहे भाई, नुसता राडा. मार्केट जाम करायचं सगळं. भावांनो आपण आता 1 मिनिटात पेट्रोल पंपावर पोहोचणार आहेत. हे तुम्ही बघू शकता. आपला पेट्रोल पंप आलेला आहे आणि पेट्रोल पंपावर लगेच आपण पेट्रोल टाकून लगेच निघणार आहोत तिथून. या ठिकाणी आपल्या गेस्टला घ्यायला बघू शकता तुम्ही आपला पेट्रोल पंप आलेला आहे. आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आपल्या गाडीमध्ये आणि इथून मग निघायचं. हे बघू शकता आपलं पेट्रोल पंप. बघू शकता भावांनो आता आपण पेट्रोल टाकण्यासाठी थांबलोत. लगेच पेट्रोल टाकून लगेच आपण पुढच्या लोकेशनला आपण जाऊया. हे बघा आपला भाऊ. भाऊ नाही दाखवते. भाऊ सकाळी नको म्हणतोय. 310 बस झाला ना. 310 दिवसभर फिरण्यासाठी खूप होते. आपली स्प्लेंडर आहे शेवटी. स्प्लेंडरचा नाद नाही करायचा. बघू आपण. थांबा जरा बघू द्या मला किती. दाखवा करा सुरू. बघू शकता तुम्ही आपण डायरेक्ट 310 रुपयाचं पेट्रोल टाकतो आता. डायरेक्ट भाऊने लय काटा असा दंदन पळतोय ना, खतरनाक. बघा तुम्ही आपल्या गाडीत पेट्रोल टाकायला सुरू आहे. आपण एका स्पेशल गेस्टला आता घ्यायला जायचंय पेट्रोल टाकल्याच्या नंतर. बघू शकता तुम्ही 310 रुपयाचं पेट्रोल टाकलं आपण. चला पेट्रोल तर टाकलं आपल्या गाडीत. आता काही टेन्शन नाही. दिवसभर 310 मध्ये स्प्लेंडर डायरेक्ट वर दुबई येऊन येते. तुम्हाला तर माहितीच आहे. नाद नाही करायचा. पैसे देऊ का नको. आणि ते मला इथेच पंपावली. तुम्हाला काय, तुम्ही नुसते बघत बसता. चला पेट्रोल टाकले. आता आपण पुढे गेस्टला घेऊन जाऊ. तिथे तुम्हाला दाखवतो पुन्हा. चला बाय बाय तोपर्यंत. तर भावांना गाडीत पेट्रोल टाकून झालंय. पेट्रोल टाकून आपल्या गेस्टला आपण घ्यायला चाललोय. आता विषय म्हणजे पंपावर काय झालं माहिती का, जो आपला भाऊ पेट्रोल टाकत होता तो सकाळी तुम्हाला तोंड दाखवायचं नको म्हणत होता, म्हणून आपण पण त्याला काही फोर्स केला नाही. आपण डायरेक्ट आपलं काम होतं पेट्रोल टाकून घ्यायचं. पेट्रोल टाकून घेतलं. 310 रुपये त्याला पे केले आणि आपण तिथून निघून आलो. पण भाऊ आपल्याला विचारत होता, जेव्हा मी तिथं कट केलं होतं ना त्यावेळेस मला भाऊ विचारत होता
आपल्या ब्लॉगिंगला किती व्ह्यूज जातात त्याला मी पहिल्यांदा सांगितलं, मी पहिल्यांदाच ब्लॉग करतोय. पण आपले फॉलोअर सांगितले त्याला इंस्टाग्रामवर 70,000, फेसबुकवर 50,000 आणि यूट्यूबवर आत्ताच आपण यूट्यूब सुरू केलं आहे आणि 20 ते 25 दिवसात आपले जवळपास 3,500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा, टाळ्या. भावाला सांगितलं, भाऊ आनंदी झाला. भाऊ आपल्याला एवढंच म्हणलं शेवटला, लक्ष राहू दे जरा. नक्कीच भाऊ, सगळ्यांवर लक्ष आहे आपलं. आपला एकच पक्ष, सगळीकडे लक्ष. मग पोरी असू पोरं असू सगळीकडे आपलं लक्ष असतंय. टेन्शन नाही घ्यायचं. कसं आहे, ए कुत्रे कुत्रे भुकायला लागले कुत्रे. हो हो, पाठ कुत्र्याचा नाद नाही करायचा. कधी पण कुठे चाललात ना, कुत्रे जर मागे लागले गाडी हळूच घ्यायची, नाही तर काय गोट्यात ओढून घेतील तुमच्या. खोटं सांगत नाही. कुत्र्याचा नाद नाही करायचा. हे बघा, आता आपण कुत्रे ना सगळं सगळं आपला भुकायला लागले. पण आपण काय भाऊ, आपण आज असंच ठिकाणी चाललोय ना, त्या ठिकाणी नाद नाही करायचा बाई. पण आज आपलं ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी जाण्यासाठी आज आपण कुत्रे वगैरे काही नाही पाहणार आहे. आपण धडाक निघणार डायरेक्ट पहाटेच. आंघोळ केली, एकदम फ्रेश वातावरण वाटतंय बाई खरंच. आता इथून पुढे ना दररोज आंघोळ सकाळ सकाळी करणार बाई. आधी आंघोळ करणार मग झोपणार. आंघोळ केल्याशिवाय भाई कसलं फ्रेश वातावरण बघायचे. कंटेनर लागले ते बघा, कंटेनर पिवळ्या कलरचं कंटेनर लागले. नाद नाही करायचा. या ब्लॉगिंगच्या नादामध्ये फक्त आपल्या एखादं उडू नाही कुणी म्हणजे बरं होईल. आपण पहिल्यांदा ब्लॉगिंग काढतोय आज. ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करायच्या, लाईक करायचे, शेअर करायचे बरं का सगळ्यांनी. उगा तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, गाडी चालवतोय, एखाद्याने ब्लॉग काढवतोय. चला आता आपण डायरेक्ट तुम्हाला गेस्ट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मी भेटवतो त्यांना डायरेक्ट आता. ठीक आहे, चला. मित्रांनो, आजचे जे आपले गेस्ट आहेत ते थोड्याच वेळात आता लगेच खाली येत आहेत. ते खाली आले, त्यांना आपल्या गाडीवर टाकूया. आणि आजचे जे गेस्ट आहेत ते स्पेशल तर आहेतच, पण त्यांच्यासोबत आज आपण खूप एन्जॉय करणार आहोत, खूपच मज्जा करणार आहेत. आणि सगळी मज्जा तुम्हाला बघायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या यूट्यूब चॅनलचा हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघावा लागेल. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल, कमेंट करावं लागेल. सगळ्यांनी करून टाका. प्रत्येक वेळेस फक्त आहे ना तुम्हाला आहे ना नवनवीन लोकेशन दाखवतो, नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. आज जे आपले गेस्ट आहेत एकदम स्पेशल आहेत. आणि लगेच आता थोडक्यात ते लगेच आता येणार आहेत. ते खाली आता लिफ्टमध्ये असतील आणि आले त्यांना गाडीवर बसवायचं, लगेच भर डायरेक्ट भाई आपल्या जे स्पेशल ठिकाण आहे नाचचं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि मी ते खूपच खास आहे स्पेशल ठिकाण, ते मी नाही सांगत आहे, आपले जे गेस्ट आहेत ना ते सांगतील तुम्हाला की आज आपण कुठे जाणार आहोत. ठीक आहे, चला आता आपले गेस्ट येतील. ते गेस्ट आले की लगेच आपण निघूया इथून. ठीक आहे, बघा चला आपले गेस्ट आलेले आहेत. आजचे जे आपले गेस्ट आहेत सर्वांचे लाडके, धर्मरक्षक, कट्टर हिंदुत्ववादी पृथ्वीराज पाटील. चला जेजुरी, चला जेजुरी. यांनी लोकेशन लगेच सांगून टाकलेले. ते तुमच्यासाठी थोडं स्पेशल ठेवणार होतो. मी तुम्हाला बोललो होतो तिथे तू बीप टाक. मग काय राडा धुरळा फुफुटा तर होणारच ना भावा. मग काय पृथ्वीराज पाटील यांना आपण घेतला आणि निघालो आपण जेजुरीला. एवढी मज्जा करत होतो आम्ही, एवढी मज्जा करत होतो. पृथ्वीराज पाटील एवढे खुश होते कारण आम्ही चाललो होतो आपलं जे कुलदैवत आहे श्री खंडोबाराय यांच्या दर्शनासाठी. एवढं वातावरण सकाळ सकाळी मूड फ्रेश होता, एवढ्या गाड्या मोठ्या मोठ्या चालल्या होत्या. मग आम्हाला भूक लागली, नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो एका मोर्या हॉटेलवर. चहा घेतला, बिस्किट घेतलं. चहाची चव तर तुम्हाला मी सांगू शकत नाही भावांनो, एवढा चहा क्वालिटी होता. पाणी एकीकडे, साखर त्यात टाकली होती की नव्हती त्यांनाच माहिती. असं वाटत होतं की साखर त्यांच्याकडे नसेलच, त्यांची साखर संपली होती कदाचित म्हणून साखर त्यांनी टाकली होती. चहा प्याला, नाश्ता केला. आम्ही तिथून निघलो. पुढे आम्ही डायरेक्ट जेजुरीकडे जायला. पुढं घाट लागला. एवढी सुंदर नागमोडी वळणं होती, खतरनाक असं लोकेशन दिसत होतं तिथून. घाटातून भाई जेव्हा खाली बघायचो ना आम्ही, एवढा राडा, एवढं खतरनाक मोड असं एवढं फ्रेश दिसत होतं. असं भाई सगळीकडे हिरवळ, वरून आकाश एवढं निळं निळं दिसत होतं. सकाळ सकाळी एवढी मजा येत होती, एवढी एन्जॉय करत होती. गाडी का आपली सणाना पिरी रोड डायरेक्ट फाटत होता भाई. एवढी खतरनाक गाडी पळवली आपण डायरेक्ट 140च्या स्पीडनं. एवढी खतरनाक पळवली. पूर्ण गाड्या येत होत्या पण आम्ही काय कुठं थांबतोय. वळणं वगैरे काय बघितलं ना, डायरेक्ट गाडीची स्पीड आम्ही कमीच केली नाही. डायरेक्ट आम्ही एवढ्या स्पीडने चाललो, बघू शकतो तुम्ही. स्पीड डायरेक्ट 140च्या पार केली होती आम्ही डायरेक्ट स्पीड. एवढी खतरनाक स्पीड वाढवली होती. पुढून एक दोन गाड्या येत होत्या कारण सकाळचा मूड होता आणि सकाळी एवढे काही लोक घराच्या बाहेर निघत नाहीत. बघा पृथ्वीराज पाटील एकदम खुश होते भाई, एवढे एन्जॉय करत होते. नुसतं राडा करत होते. बघा दोघांनी टोपी वगैरे मस्त घातल्या होत्या, पण आम्ही काय टोपी उडून गेली तरी चालेल, पण गाडीची स्पीड कमी नाही झाली पाहिजे. एवढा एन्जॉय केला. मोक्कार खुश होतो आम्ही दोघं पण. मग काय भाई आम्ही पोहोचलो डायरेक्ट. आपलं जे लोकेशन होतं ते बघू शकता तुम्ही. लांबून जो नजारा आहे जेजुरीचा तो असा दिसतो.
बघू शकता तुम्ही जे जेजुरीचं मंदिर आहे आणि हे जे जेजुरीचं मंदिराचं आम्ही शूट केलं होतं ते लांबून केलं होतं. मग आम्ही खाली पोहोचलो, गडाच्या खाली पोहोचल्याच्या नंतर आम्ही चाललो होतो मंदिराचं आता दर्शन घेण्यासाठी. आपलं जे कुलदैवत आहे खंडोबाराय यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही वर निघालो. मग भंडारा घेतला आणि वर निघालो आम्ही पाया पडण्यासाठी देवाच्या. तर वर चाललो होतो मस्त पृथ्वीराज पाटील आणि मी सोबत चाललो. बघू शकता तुम्ही पब्लिक कशी आहे. सकाळ सकाळी एवढी गर्दी जास्त नव्हती, पण ही जी पब्लिक दिसते तुम्हाला खोटं सांगत नाही, सगळे नवरा बायको आणि नवरा बायकोच्या सोबत जे कलवऱ्या वगैरे असतात ना तेच. भाई कुलदैवत आहे आपलं खंडोबाराय. आणि लग्न झाल्याच्या नंतर ज्या जोड्या, जे जोडपे जे देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात ना, तिथं सगळेचे सगळे आम्हाला जोडपीच दिसत होते ज्यांचं नवीन नवीन लग्न झालंय. बघू शकता तुम्ही मंदिर कसं दिसतंय लांबून. या भाई काय वाटलं यार, तिथं फ्रेश वातावरण होतं. एवढं चांगलं वाटलं ज्यावेळेस आम्ही स्वतः 7 वाजता खंडोबाची सकाळची आरती होती त्या ठिकाणी आम्ही 7 वाजता पोहोचलो. आम्ही स्वतः आरतीसाठी उभा राहिलो. मस्त मग आरती केली, मज्जा आली. आरती करताना आम्ही मस्त, आम्हाला आरती पाठ नव्हती पण आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. आरती झाल्याच्या नंतर आम्ही आता मग दर्शन बारीला उभा राहिल्याच्या नंतर पृथ्वीराज पाटील स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते. आणि मग त्यांनी इकडे बघितल्यानंतर बघा कसे खुश आहेत, हसले खतरनाक. मग आम्ही मंदिराच्या आत गेलो. फायनली देवाचं दर्शन जेव्हा देव दिसला ना समोर, भाई खतरनाक साक्षात खंडोबारायांचं दर्शन आम्ही केलं काल. कसली सुंदर मूर्ती आहे आणि काय रूप आहे हा देवाचं, खतरनाक भाई. खरंच एवढी मज्जा आली. फायनली बघू शकता घोड्यावर कसे बसलेले आहेत देव. नाद नाही करायचा. घोड्यावरती बसूनी माझा देवराया, कसा शोभुनी दिसतो माझा खंडेराया. आलो त्याच्यानंतर बाहेर आलो, देवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला पृथ्वीराज पाटील म्हणले एखादी रील काढली आपण आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीवर, फेसबुक, यूट्यूबवर. खंडोबारायांचा एक तरी व्हिडिओ नसणार असं होऊ शकत नाही. रील काढली त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही मंदिर एवढं सुंदर आहे खूपच. आणि हे जे मी तुम्हाला दाखवतोय प्रवेशद्वार आहे मंदिराचं. इथून आतमध्ये एंट्री होते. लगेच इथून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर देवाचं दर्शन, देवाचा जो चेहरा आहे तो आपल्याला दिसतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे. एवढं सुंदर मंदिर आहे, खूपच छान वाटलं. मग आम्हाला कुठं दम निघतोय, पृथ्वीराज भाऊ आपले पुन्हा म्हणले अजून शूट कर. मग आपण काय दम खातोय, आपल्याला फक्त शूट करणं, फक्त नजारा पाहिजे. आणि इथं तर आपल्या खंडोबारायांचं मंदिर होतं, मग आपण शूट पुन्हा केलं. वारंवार आपण शूट करतच होतो. बघू शकता तुम्ही एवढं खुश होतो देवाचं दर्शन घेऊन. एवढं मूड खूप छान झाला. मग पृथ्वीराज पाटील यांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. मग काय भाई, पृथ्वीराज पाटील यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. चारही कोपऱ्यात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओळखतात. कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर धर्मरक्षक पृथ्वीराज पाटील यांनी एक मस्त असा व्हिडिओ काढला, भंडारा उधळला डायरेक्ट. भाई एवढा खतरनाक व्हिडिओ त्यांचा पहिलाच आला होता, कारण त्यांना जास्त रिटेक करण्याची सवय नाही. एकदाच काढतात पण भाई खतरनाक व्हिडिओ काढतात. त्यानंतर पूर्ण लोकेशन पुन्हा एकदा दाखवतो पृथ्वीराज पाटील, पुन्हा एकदा तो व्हिडिओ दाखवत आहेत. नंतर आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन फायनली बाहेर आल्याच्या नंतर मग पुन्हा आम्ही थांबलो मिसळ खाण्यासाठी. मग काय भावांनो, मिसळ आल्याच्या नंतर भावांनो खरं सांगतो, माफ करा, मला मिसळची क्वालिटी सांगू शकत नाही, कारण मटकीचे फक्त 4-5 दाणे होते. नुसता गरमागरम रस्सा होता. रस्सा पण पाण्यासारखा होता. 2-2 पाव मागवले. पृथ्वीराज पाटील यांना मिसळ आवडली नाही. मी थोडीफार खाल्ली, बळच खाल्ली ती पण. आणि चला भावांनो, आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खंडराचा येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.